ज्येष्ठ विचारवंत लोक सांगितले, ज्यांचे विचार आत्ताच आपण ऐकले, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत, जागतिक भारती अकॅडमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, आजचे स्वागताध्यक्ष शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, भगीरथ शिंदे, डॉक्टर अनिल पाटील, यशवंतराव गडाख, श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, सयाजी शिंदे, व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर आणि उपस्थित सरकारी बंधू भगिनी, या जागतिक संमेलनाच्या निमित्तानं इथे येता आलं याचा मला आनंद आहे. 1989 साली आम्ही काही लोकांनी बसून जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून माझ्याकडची जबाबदारी होती. त्याचं पहिलं अधिवेशन आम्ही मुंबईमध्ये घेतलं आणि त्या अधिवेशनात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी गेला की त्या अधिवेशनाला कुसुमाग्रज हजर होते, चंद्रराव किर्लोस्कर होते, लता मंगेशकर होत्या, मॉरिशसचे शिक्षण मंत्री मराठी भाषिक त्या हजर त्या ठिकाणी होत्या आणि त्याच्या उद्घाटनाच्या संबंधीचं काम त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री आणि नंतरचे देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्याकडे होतं. पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं की नरसिंहरावचं सर्वच भाषण शुद्ध मराठीत होतं. हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि मराठवाडा याचा एक वेगळा संबंध होता आणि त्याच्यामध्ये स्वामीजींच्या नेतृत्वाखाली त्या काळात जे लोक पुढाकार घेत होते त्याच्यामध्ये नरसिंहराव होते आणि साहजिकच औरंगाबाद, नांदेड, फळवे, वैजनाथ या गावाची सुसंवाद त्यांचं असल्यामुळं त्यांचं मराठीचं नातं घट्ट होतं आणि अतिशय उत्तम भाषण त्यांच्या त्यावेळी दिलेलं मला स्वतःला असतं. आज आजचा हा कार्यक्रम सातारला होतो आहे आणि जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्था या दोघांच्या संयुक्त प्रयत्नानं आजचं संमेलन या ठिकाणी होतं आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि या संमेलनामध्ये हनुमंतराव गायकवाड आणि राजीव खांडेकर या दोघांचा आपण सन्मान केला. हनुमंतराव गायकवाड काही लाख तरुणांना काम देण्याच्यासाठी यशस्वी झालेले हे उद्योजक आहेत. ते स्वतः शून्यच राहिले, काही कारखानदार नसते, उद्योगपती नसते, कष्ट करायचे, सोसायटी ठेवायची, जे काम करायचं ते अतिशय दर्जेदार राहील याची काळजी घ्यायची. हे काम त्याने अखंडपणाने केलं. तुम्हाला गमत असेल, आज त्यांच्याकडे जे अनेक संस्था आहेत त्या संस्थेचं स्वच्छतेचं काम त्यांच्याकडे आहे आणि ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये शिरतो त्या ठिकाणी आत गेल्याच्या नंतर कार्यालयांच्या बाहेर
कुणीतरी काम करणारी व्यक्ती माझ्याकडे बघितल्याच्यानंतर फटकन म्हणते राम राम साहेब. आणि मी लगेच विचारतो की तू हनुमंत होता का? हो म्हणजे हनुमंत होता. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, आज देशाच्या फारदांची स्वच्छता यांच्या संस्थेत. आज देशाचे राष्ट्रपती जिथे राहतात, राष्ट्रपती भवनाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे. नरेंद्र मोदी ज्या निवासात राहतात, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान, त्याची जबाबदारी यांच्याकडे आहे. या देशाचे लष्कर प्रमुख, नेव्हल प्रमुख आणि एअरफोर्स प्रमुख यांची जी हेडक्वार्टर्स आहेत, तिथली स्वच्छतेची जबाबदारी हनुमंतरावांच्याकडे. आणि म्हणून अर्थात त्यांनी सांगितलं की आता त्यांचा सगळा उद्देश भारताच्या बाहेर आहे. काही हरकत नाही, आम्हाला त्याचा आनंद आहे. पण अजूनही भारतामध्ये नोकरीच्या संबंधी आवश्यकता असलेला फार मोठा तरुणांचा वर्ग आहे. त्याच्या हिताची जपणूक तर कराच, आणि ते करत असताना तुम्ही भारताच्या बाहेर आपण या कामात लक्ष घातलं तर माझी खात्री आहे की नव्या पिढीला, मराठी मुलांना एक प्रचंड क्षिती हे खुलं होईल आणि त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल याचा मला स्वतःला आनंद आहे. आणि म्हणून आमचे सरकारी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला हे संमेलन आयोजित करण्याच्यासाठी, त्यांनी हनुमंतरावची निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा मनापूर्वक अभिनंदन करतो. आणि तशीच निवड झाली राजीव खांडेकर यांची केली. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणार आहे. जिथं मर्यादा सांभाळायची ती मर्यादा सांभाळणारे आणि जिथं स्पष्ट मत व्यक्त करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कधी काटकट न करणारे असे पत्रकार म्हणून आज त्यांचा उल्लेख आहे, ठिकठिकाणी केला जातो आहे. मला आनंद आहे की त्यांची आज या ठिकाणी निवड करून त्यांना आपण सन्मानित केलं. सातारा एक वेगळं ठिकाण आहे, ही शौर्यभूमी आहे. 1659 सालीमध्ये सातारा जिल्ह्यातील जावलीच्या खोऱ्यामध्ये अफजल खानचं पानिपत्य झालं आणि सह्याद्रीची जळकाई ही दिल्लीपर्यंत जाऊन पोचली. हे काम साताऱ्यातनं झालं. सातारा ही पराक्रमाची भूमिका आहे. पण त्याबरोबर सुधारकांची, स्वातंत्र्य सैनिकांची, साहित्यिकांची देखील जन्म आणि कर्मभूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले इथे खटाव तालुक्यातल्या कणगुंचे, सावित्रीबाई फुले ज्या खंडाळा तालुक्यातल्या नायगावच्या, गोपाळ गणेश आगरकर, कराडचा चेंडू, या सगळ्यांचा जन्म सातारा झाला. कृष्णा वेण्णा नदीच्या परिसरामध्ये साहित्य निर्मिती होती. मानदेशात कंठ नेतृत्वाची आणि कलाकारांची मूज घडली. याच भूमीमध्ये हजार महादेवचा नारा त्या कार्यक्रमामध्ये घेतला आणि याच भूमीमध्ये क्रांतीच्या नाना पाटील, यशवंत चव्हाण, किसनवीर यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला. हा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कृष्णाकाठी मराठी पुरस्कार तर्कचित्र रक्षण शास्त्री त्याच्यावरती विद्यार्थी संस्कार घेतले. महाराष्ट्राला भूषण होता विद्वान पंडित, स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक त्यांच्या रूपानं लावला. लोकहितवादींची शतपत्र वाईकाशीच तयार झाली. आणखी किती नावं घ्यावी? वासी वर्धेकर, नचिकेळकर, काकासाहेब कालेलकर, शिवा माते, नासई नामदार, डॉक्टर संजीवनी बाबर, उपराकार लक्ष्मण माने
आणि आजचे संमेलनाचे अध्यक्ष आहार साळुंखे हे सगळे सातारकर म्हणून आज सर्वतोपरिचित होते. आणि म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि त्यांच्या सरकारच्या पुढाकाराने जगभरात पसरलेली मराठी मनाचा शोध घेतला त्यांनी कार्य केलं. मराठीचा आणि महाराष्ट्राचा लौकिक जगभरात पसरवणाऱ्या मान्यवरांचे संमेलन घ्यावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि तो यशस्वी होतोय हे आपण या ठिकाणी पाहतो. जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यिकांचा मेळा हा आयोजित करणे हा नाही. साहित्यानं मनाचं आणि मेंदूचं पोषण होतं, पण साहित्य साधनेनं पोटाचा प्रश्न सुटेल असं नाही. आणि त्या काळची मराठी माणसाने व्यापार उद्योगाची इतर कला कौशल्याची क्षेत्र त्याच्यातही प्रवेश केला पाहिजे आणि जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावर त्या विषयाबद्दल विचार आणि माहिती आणि अनुभव हे आदान प्रदान केले पाहिजेत. माझी खात्री आहे अनेक देशाचे लोक या ठिकाणी आले, त्यांना मला भेटायची संधी मिळाली. त्यांच्यात जो काही सुसंवाद होईल तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काही नवीन उपयुक्त होईल याच्याबद्दलची मला खात्री आहे. या प्रदर्शनाचा सवन कार्यक्रम निवडला त्याचा एक विषय हा मला अतिशय आकर्षण करणारा आहे आणि तो आकर्षित करणारा विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नवीन तंत्रज्ञान आणि याची माहिती सामान्यांना व्हावी याकरता गेली 4-5 वर्ष मी स्वतः प्रयत्न करतो आहे. बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेत याच वर्षी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या बरोबर मी एक सामंजस्य करार केला आणि त्या करारामध्ये शेती आणि शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याचा विचार आम्ही केलेला आहे. एक पुस्तकाचे पीक तुम्ही घ्या असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मला सुचवल्याच्यानंतर आम्ही ऊसाचं पीक घेतलं आणि आज ऊसाच्या पिकासाठी AI आधारित अशी मार्गदर्शक प्रणाली आम्ही तयार केली. उद्याची 15 तारीख जानेवारीची बारामतीला कृषक हे एक अधिवेशन होणार आहे आणि भव्य कृषी प्रदर्शन होणार आहे. त्या ठिकाणी कोणाला येणं शक्य असेल तर त्या ठिकाणी AIच्या तंत्रज्ञानं तयार केलेलं ऊसाचं पीक हे तुम्हाला पाहायला मिळेल. खत, कीटकनाशके, पाणी याचा योग्य प्रमाण दाखला तर सम पैशाची वसत होते आणि दर्जेदार पीक हे तुम्हाला पाहायला मिळेल. आज तुम्ही त्या ठिकाणी जर गेला साधारणतः ऊस हा आपण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाहतो. त्या ऊसाला किती कांजी असते, 14 असतील, 15 असतील, 16. पण तुम्ही त्या ठिकाणी AIच्या मदतीनं केलेला ऊस इथं 42 कांजी बघायला मिळते. त्या ऊसाची उंची आपल्या नेहमीच्या ऊसापेक्षा अधिक ही बघायला मिळेल आणि ते पीक आज उभं त्या ठिकाणी आहे. आणि 15 तारखेपासून जानेवारी शेतकऱ्यांना ज्याला पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते खुलं राहणार आहे. हे होऊ शकलं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आज त्याचा प्रसार हा केला पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी भाषेनं अशा सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या संबंधी आस्था ठेवली आणि ती लोकांच्या समोर पोचवण्याचा प्रयत्न केला तर माझी खात्री आहे त्याची उपयुक्तता महाराष्ट्राचं अर्थकारणच नव्हे तर देशाचं अर्थकारण हे मजबूत होण्याच्यासाठी आज आपल्याला त्या ठिकाणी यश मिळू शकेल. मराठी माणसानं इतिहासात अनेक रणमैदानं गाजवली, पराक्रमाची शर्त करून तलवारीच्या जोरावर अशके फार झेंडे लावले
आता वृत्ती कौशल्य, व्यापार, उद्योगविषयक तत्सम व्यवहार ज्ञान याच्या जोरावर देश विदेशामध्ये जाऊन पराक्रम घडवायचा आहे. आणि त्यासाठी केवळ इतिहासामध्ये रममान होऊन चालणार नाही, धैर्य घ्यावे लागतील. शिवछत्रपतींसह आजमाज उभे राहण्याची, व्यापार नियमातून राज्याचं उत्पन्न वाढावं ही त्याच्यावरची दृष्टी होती. केवळ पिकावर कर लादून स्वराज्याचं सुराज्य होणार नाही हे वास्तव छत्रपतींना माहीत होतं. आणि नव्या पिढीनं व्यापार आणि वाणिज्याचं महत्त्व हे शिकावं या दृष्टीने सुरतेवरचा हल्लासुद्धा त्याच्या भाटेमागं व्यापार आणि उद्योग ही दृष्टी मराठी जनांच्यात वाढवली ही होती, ही आपल्याला मान्यच करावं लागेल. लहानपणापासून रोबो तंत्रज्ञान, 3D प्रिंटिंग, ड्रोन तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता या नवतंत्रज्ञानाची किमान तोल ओळख व्हायला हवी. आणि त्याचबरोबर शेअर्स असतील, बिटकॉईन्स असतील, क्रिप्टो करन्सी असतील आणि वाणिज्य उद्योग असतील, ही जी नवीन परिभाषा आहे त्याचीसुद्धा गोडी आमच्या तरुणांना ही लागण्याच्याबद्दल आवश्यकता आहे. आज कविरांनी शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गोरगरिबाच्या उंबरच्या भरून दिली. ग्रामीण भागात अनेक पिढ्या सुशिक्षित करून राष्ट्रबांधणीच्यासाठी आज त्या काम करतात. कविरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्था या संमेलनाची संयोजक संस्था आहे. आणि या संस्थेत देखील असं नवं तंत्रज्ञान आज सुरू केलेलं आहे. हे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो. मी सतत सांगत आलेलो आहे की कुटुंबामधल्या एकाच व्यक्तीने शेती केली पाहिजे. कुटुंबाची एक तरी व्यक्ती स्वावलंबनाच्या मार्गानं पुढे जायला यायला पाहिजे. महिला हा कुटुंबव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यांचे सबलीकरण झाल्याशिवाय कुटुंब आणि देश पुढे जाणार नाही. मी देशाचा कृषीमंत्री असताना माझ्याकडे कृषी प्रक्रिया उद्योग खात्याची जबाबदारी ही सुद्धा होती. कृषी आधारित उद्योग ग्रामीण भागात उभे राहावेत यासाठी फूड पार्क सुरू करून त्याची उभारणी करण्यावर मी भर दिला. आणि सातारा भागात असा एक फूड पार्क या ठिकाणी मंजूर केला. आणि मला वाटतं बहुतेक हनुमंतराव गायकवाड यांच्या प्रयत्नानं इथला तो फूड पार्क हा उभा राहिलेला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या उद्योग पट्ट्याच्या बाहेर उद्योग व्यापार याचा विकास व्हायला पाहिजे. सातारा, सांगली, कोल्हापूर हा सुद्धा उद्योग व्यापाराचा सुवर्ण शिखर म्हणून विकसित होऊ शकते. कृषी आधारित उद्योग, IT आणि पर्यटन हे उद्योग या भागाची नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करून उभं राहू शकतात. आणि आपल्याला हे वाचता येतं. माझ्या कानावरची गोष्ट आली की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात 500 एकर क्षेत्रावर कृषी आधारित उद्योग उभं करण्याचा जाहीर केला. तो त्यांनी पूर्णत्वाला न्यावा अशी माझ्या सरकारची अपेक्षा आहे. कोयना धरणाच्या आसपास एक नवीन महाबळेश्वरची संकल्पना विकसित होते. महाबळेश्वरील पर्यटकांचे बोजे त्यावर कमी होईल आणि नवीन रोजगार हा सुद्धा मिळेल. विसाव्या जागतिक मराठी संमेलनाला आज सुरुवात होते. संमेलनाचे उद्घाटन झाले असं उद्घाटक म्हणून मी जाहीर करतो. आणि हा 3 दिवसाचा सोहळा साधुसंतांसाठी, उद्योगशील तरुणांच्यासाठी, शेतकरी बांधवांच्यासाठी एक पर्वणी ठरेल अशाचं माझ्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाही. सर्वांनीच पुढे 2 दिवस संमेलनाला आवर्जून उपस्थित आहेत. अनेक लोक या ठिकाणी येतील. अनेक लोक या ठिकाणी असं आहेत की ज्यांनी शून्यात सुरुवात केली आणि
त्या यशस्वी झाले. आज हा जो आपला सोहळा आहे, या सोहळ्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी आमचे एक सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं नाव रामशेठ ठाकूर. त्यांनी एक 25 लाख रुपये या संमेलनासाठी दिले. पण तुम्ही 25 लाखाच्यासाठी टाळ्या वाजवल्या. आमचा अनुभव रामशेठचा वेगळा आहे. रामशेठ कजूरांनी स्थापन केलेल्या कमवा आणि शिका त्यामध्ये तयार झालेले विद्यार्थी. दारिद्र्य प्रचंड होतं. मेहनत करणं, कष्ट करणं आणि त्याच्यातून शिक्षण घेणं, त्याच्यातून व्यवसाय करणं हा ते निर्धार केला होता. आणि उन्नीच्या गांधी चळवळीवर त्यांनी काम केलं. इथं शिकले, उरणमध्ये आपल्या भागात केले, तिथं कष्ट करायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या रयत शिक्षण संस्थेला रामशेठ ठाकूरांनी 100 कोटी रुपये देणगी दिली. कशाची अपेक्षा नाही, 100 कोटी रुपयाची दिली. आणि कशासाठी दिली? त्यांच्या लक्षात द्यायला लागली की सरासरी डहाणू या आदिवासी भागामध्ये रयतेची शाळा निघणार आहे, रयतेचं कॉलेज निघणार आहे. आणि मी त्या भागात जाणार हे कळलं की तिथं आले आणि तिथे येऊन तिथं काहीतरी मोठी रक्कम त्यांनी जाहीर केली. त्यांच्या रक्कम आमच्या लक्षात राहिल्या नाही, कारण ते इतक्या ठिकाणी इतक्यादा जाहीर करतात आणि देतात. आणि त्यामुळं आजच्या या सगळ्या सोहळ्याला ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये किती शैक्षणिक संस्था, सार्वजनिक संस्था या उभारण्याच्यासाठी किती कष्ट केले, किती भांडवली गुंतवणूक केली आणि कशाची अपेक्षा न ठेवता हे महाराष्ट्राच्या बाहेर जे आमचे मराठी बांधव देशाच्या बाहेरसुद्धा कुठं ना कुठे कष्ट करतात, त्यांच्यासमोर मराठी माणसांच्यामध्ये असेसुद्धा घटक आहेत याची नोंद ही त्यांच्यापर्यंत जाण्याच्यासाठी त्यांची ओळख करून द्या, त्यांची माहिती या ठिकाणी द्या. आणि माझी खात्री आहे की त्याचा एक आनंद या सगळ्यांना मिळायचं राहणार नाही. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की अशा या कार्यकाळाला या ठिकाणी उपस्थित होता आलं. आणि माझी खात्री आहे की उद्याच्या 2 दिवसामध्ये सुद्धा अत्यंत यशस्वी भागानं हा संबंध सोहळा आपण पार पाडाल. आणि नव्या पिढीच्या समोर एक प्रकारचा प्रेरणादायक आदर्श ठेवाल एवढं सांगतो आणि आपली योजना घेतो. अतिशय मनापासून आभार मानते मी आदरणीय शरद पवार साहेबांचे. गेले 20 वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही संमेलनं इथे साजरी काही गावाचे अध्यक्ष